नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत या पदाकरिता तब्बल 50,000 जागेसाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तसंच मुख्यमंत्री योजना दूत या पदाकरिता कोण लाभार्थी ठरणार आहेत, तसंच या पदाकरिता पात्रता तसंच निकष काय ठेवण्यात आलेले आहेत, तसंच विद्यार्थी मित्रांनो या पदाकरिता तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे कोणते असायला हवेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या मुख्यमंत्री योजना दूत या संबंधित योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो पहा, हे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हे GR प्रसिद्ध झालेले आहे। त्या GR नुसार पहा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय नुसार 9 जुलै 2024च्या जे काही शासन निर्णय आहे त्या निर्णयाच्या अधीन राहून, तसंच संचालक माहिती प्रशासन माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे जे काही पत्र आहे 23/7/2024चे त्या दोन्हीचे संदर्भ घेऊन या ठिकाणी हा GR जे आहे ते प्रस्थापित करण्यात आलेला आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हे जी योजना दूत राबविण्यात आलेले आहे मुख्यमंत्री योजना दूत, सो हा कार्यक्रम किंवा या योजना दूत हे पद जे भरलं जाणार आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे किंवा राबविण्यात आलेली आहे। 9 जुलै 2024च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ठीक आहे। सो योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार असून, तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष अटी आणि शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून करण्यात येणार आहे। ओके। सो विद्यार्थी मित्रांनो पहा, हे जे काही शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री योजना दूत या पदाकरिता जे काही निकष असतील किंवा निवड असते ती जनसंपर्क माहिती तंत्रज्ञान विकास महामंडळ यांच्यामार्फत या ठिकाणी विभागामार्फत केली जाणार आहे। तसंच मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये 50,000 योजना दूत निवडण्याची सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये योजना दूतसाठी काय कार्य असणार आहे, काय उद्दिष्ट असणार आहे पहा शासनाचं, त्यानुसार पहा महाराष्ट्र शासनाची विविध योजनांची प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यमंत्री योजना दूत या पदाकरिता किंवा या पदावर जे उमेदवार निवड झालेले आहेत योजना दूत म्हणून त्यांना हे काम किंवा हे कार्य करावं लागणार आहे। विविध शासनाच्या ज्या काही योजना असणार आहेत त्या योजनांचा प्रचार करणे आणि प्रसिद्धी करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे योजना दूतचं कामकाज या ठिकाणी असणार आहे। थेट ग्रामस्थांपर्यंत या ठिकाणी ही नेमणूक जी आहे ते होणार आहे। यामध्ये कार्यक्रमाची ठळक रूपरेषा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत, तसेच शहरी भागातील 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, गाव खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामधील जे काही ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी एक योजना दूत या ठिकाणी लागणार आहे। तसंच शहरी भागातील ज्यामध्ये शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्यासाठी एक योजना दूत अशा पद्धतीने एकूण 50,000 योजना दूतांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। आणि या योजना दूतास पहा वेतन दिलं जाणार आहे ते किती आहे, प्रत्येकी महिना 10,000 एवढं या ठिकाणी तुम्हाला
पगार दिली जाणार आहे. ओके, सो एवढे ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च व सर्व भत्ते यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रवास ट्रॅव्हलिंग अलाउन्स किंवा भत्ते दिले जाणार नाही. फक्त 10,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे मानधन म्हणून. आणि हे फक्त योजनादूत कालावधी कार्यकाळ हे 6 महिन्याचा असणार आहे. ठीक आहे, फक्त 6 महिन्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे योजनादूत भरती पदासाठी या ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये निकष काय आहे, पात्रता काय आहेत पहा. या मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष: वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील सर्व उमेदवार या ठिकाणी हे अर्ज भरू शकतात. नंतर शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर उमेदवार असायला हवा. संगणक ज्ञान आवश्यक असणार आहे. MSCIT किंवा CCC तुमची झालेली असेल तर वेल अँड गुड. नंतर उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजेच काय तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक केलेलं असायला हवं. ओके, नंतर पहा त्या योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे कोणती असणार आहे. आवश्यक कागदपत्रे पहा. यामध्ये विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन आवेदन अर्ज तुमच्याकडे असायला हवं. नंतर आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतच्या पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे, तसंच अधिवास दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचा डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नंतर वैयक्तिक बँक खाता तपशील. ओके, तुमच्या बँकचं पासबुक वैयक्तिक तुमच्या नावावर असलेलं असायला हवं. जॉईंट खातं या ठिकाणी चालणार नाही. पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे. नंतर एक हमीपत्र, ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील हमीपत्र तुम्हाला फॉर्म फिलअप करतेवेळी लागणार आहे. ठीक आहे, आता हा सर्व फॉर्म तुम्ही कुठून भरू शकता पहा. या ठिकाणी मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सो हा 6 महिन्याच्या करार तत्वावरती या ठिकाणी तुम्हाला नेमलं जाणार आहे ॲज योजनादूत म्हणून, मुख्यमंत्री योजनादूत म्हणून. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड जी आहे ते या ठिकाणी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्ही rozgar.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती व्हिजिट करायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सर्वात अगोदर काय करायचं आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्यावरती rozgar.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करायची आहे. ठीक आहे, प्रोफाईल कशी क्रिएट करायची, तुम्हाला आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी लिंक करायला हवं. आधार कार्ड मेन्शन करायचं आहे लॉग इन IDच्या ठिकाणी आणि नंतर तुमचा योग्य तो पासवर्ड टाईप करून लॉग इन करायचा आहे आणि नंतर प्रोफाईल क्रिएट करायची आहे. तुमची प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं रेझ्यूम त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर ज्या काही योजनादूत संदर्भात ॲडव्हर्टाईज प्रसिद्ध झालेले आहेत शहरी भाग तसंच ग्रामीण भागानुसार त्या ठिकाणी अप्लाय फॉर दी पोस्ट योजनादूत, मुख्यमंत्री योजनादूत या पदाकरिता अप्लाय करायचं आहे. आता त्या संदर्भात पहा मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देणार आहे कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता मुख्यमंत्री योजनादूत संदर्भातचा. ठीक आहे, तुर्तास ही लिंक आहे महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती शासन निर्णय प्रसिद्ध होत आहेत. वेळोवेळी तुम्ही हे अपडेट चेक करत राहायचं आहे. जी रोजगार योजना आहे, ठीक आहे, rozgar.mahaswayam.gov.in हे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आपण ज्या काही भरती निघत आहेत भरती संदर्भात योग्य ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.